चला मॅचला झाली सुरुवात. येस पॉवर प्ले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिलं षटक रियांश पाटील ज्यांना आपण पाहतोय. पहिला बॉल बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉलने त्या इनिंगला झाली सुरुवात. बिग बॅटल बिग फाईट मॅच नंबर 3 दोन संघादरम्यान आई सतबाई खारडी आणि त्यांच्या गेस रॉकी ग्रुप टेंबी खोडावे. या वेळेला वेगवान चेंडू परास बाहेर होता आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. आतापर्यंत कहाणी एका चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 1-0 दोन सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आदित्य आणि नितेश ही जोडी आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी रियांश वन्स अगेन. यावेळी ऑन साइडला ओ व्हॉट अ कॅच. वा सुपर. बरोबर चेंडू खाली आले. स्वतःला जज केलं बॉलला जज केलं आणि खूप चांगला झेल टिपलाय फलंदाज आदित्य बाद. पहिला धक्का टीम आई सतवाई खारडी या संघाला गॉन. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पितू आल्यात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहा आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 1-1 या आतापर्यंत कहाणी आहे. पुन्हा एकदा रियांश रेडी आहेत. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फुल केले चेंडूला. मिड विकेटचा खेळाडू आल्यात. सहज सोप्या रीतीने झेल टिपलाय. पितू आल्यात. तसं जाबं लागलाय. दुसरा धक्का आई सतवाई खारडी या संघाला गॉन. थँक्यू. काय जबरदस्त बॉलिंग आहे. पॉवर प्लेला आतापर्यंत पॉवरफुल बनवलंय रियांश यांनी. पहिली विकेट दुसऱ्याच बॉलवर आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सुद्धा पितूला बाद केलं होतं. नवीन फलंदाज तेजस मैदानाच्या आतमध्ये आहेत. ऑन हॅट्रिक. पाहूया काल आपण एक हॅट्रिक ऑलरेडी पाहिले आणि ते हॅट्रिकचे मानकरी सुद्धा ठरले होते राजमेहर. आता पाहूया रियांश ऑन हॅट्रिक. डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलंय. लॉंग ऑनचा खेळाडू येतोय आणि सहज सोपरीतीने सिंगल झाले कंप्लीट. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत रॉकी ग्रुप टेंबी खोडावे मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. रियांश यांनी पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत धमाका केलाय आणि धमाका करत असताना 2 महत्त्वाचे विकेट आणल्यात. फक्त 2 धाबा आल्यात. पहिल्या 4 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पाहूया चर्चा करतायत. फील्ड पोझिशन आपण पाहू शकता. मिड ऑफ मिड ऑन आणि त्यानंतर डायरेक्टली लॉंग ऑन मिड विकेटला त्या खेळाडू 2 खेळाडूंना उभं केलंय. ही पॉवर प्लेची सजावट आहे. आणखीन एक डॉट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पहा हलुबार पद्धतीने चेंडू बॅटवर आला होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. पुढचा बॉल यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा खेळाडू आले आहेत. 1 कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा सहज सोप्या रीतीने कंप्लीट. पॉवर प्लेचं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 4 धाबा आल्यात. सुपर बॉलिंग बाय मिस्टर रियांश आणि 2 महत्त्वाचे विकेट पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 4-2 टीम आई सतवाई खारडीचा संघ. या ऐकूया डीजेला.
नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर पार्थ यांना सुद्धा आपण इंस्टाग्रामवर पाहतोय. आगरी दादा 007 यांच्या माध्यमातून जे व्हिडिओज बनवले जातात त्यांच्यामध्ये सुद्धा यांना पाहतोय. असे आमचे पार्थ बॉलिंग ट्रॅकवर आल्यात दुसऱ्या षटकामध्ये. पाहूया प्रचंड क्रिकेटची आवड आहे. आता ती आवड येत असताना कशा प्रकारचा खेळ या हुलीपाडा चषकामध्ये राहणार आहे आणि पार्थची आपण बॉलिंग पाहणार आहोत. पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिला बॉल. ओ याबली खूप चांगला बॉल. बॅटची एज पाठीमागे पकडलाय जेल. संपलाय तेजसचा खेळ. तिसरा धक्का. आई सत्वाई खार्डी या संघाला गॉन. पहा कशा प्रकारे बाद झाले होते. वुडलँड स्पॉटला बॉल आणि बॅट चेज आणि पाठीमागे सहज सोप्या रीतीने थोडा वाईड अँगल सुद्धा होता. परफेक्ट बॉल. बॅट चेज आणि पाठीमागे सहज सोप्या रीतीने झेल टिपला. तेजस बाद झाले. फार मोठ्या अडचणीमध्ये आहेत आई सतबाई खार्डी हा संघ. इकडून तुम्हाला फार मोठा पलटवार करावा लागणार आहे. तुम्हाला एखाद्या षटकाला मोठं बनवावं लागणार आहे. पाहूया सिद्धेश नवीन फलंदाज आल्यात. यावेळी कट केलं चेंडूला. पॉवरफुल कट. पाठीमागे चेंडू निघून जातोय. दोन खेळाडू चेंडूचा पाठलाग करतायत. एकाने खूप चांगल्या पद्धतीने अडवत असताना 2 धाबा कंप्लीट केल्यात. 6-3. या अगोदर चर्चा झाली होती की तुम्हाला एखाद्या षटकाला मोठं करावं लागणार आहे कारण पॉवर प्लेची आतापर्यंत कहाणी तुम्हाला सांगू इच्छितो. 8 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 6 धाबा आल्यात आणि त्यामधून 3 महत्त्वाचे गडी बाद झाल्यात. ही आतापर्यंत पॉवर प्लेची कहाणी आहे. फार मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवलंय. बॅटची व्हाट अ कॅच. सुपर मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज आणखीन एक बाद. 4था धक्का. आई सतवाई खार्डी या संघाला गॉन. थँक्यू. पार्थचा बॉल पहा. बॅट चेज आणि त्यानंतर एका हाताने अटेम. वाह सुपर आउटस्टँडिंग कॅच. पाठीमागे शॉट थोडं निखिल होते परंतु त्यानंतर निखिलच्या त्या अगोदर यष्टांच्या पाठीमागे असलेल्या खेळाडूने खूप चांगलं एफर्ट. एका हाताने संकेत गाभट. सुपर कॅच. मॅग्निफिसंट कॅच. खरोखरच मानावं लागणार आहे. परफेक्ट चेंडू खाली आले आणि खूप चांगला झेल टिपला. 6-4 या आतापर्यंत कहाणी आहे. फार मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवल्यात परंतु पार्थ गाबडची बॉलिंग पहा. आउटस्टँडिंग राहिले. फक्त 3 चेंडूमध्ये 2 धाबा आणि 2 महत्वाचे गडी बाद केल्यात. पाहूया. हो यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने फक्त पुश केले चेंडूला. सिंगल झाले कंप्लीट. पहा मॅचमध्ये मजा नाही येत कारण तुम्ही पॉवर प्लेमध्ये 4 विकेट गमावून बसल्यात. मोठा फटका आलेला नाही आहे आणि इतक्या मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवले. तुम्हाला एखाद्या षटकाला मोठं बनवावं लागणार आहे. इकडून पलटवार करावा लागणार आहे. धाबा बनवाव्या लागणार आहेत कारण जो काही खेळ आतापर्यंत केला आहे रॉकी ग्रुप टेंबी खोडाबेच्या बॉलर्सने तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. 2 षटकामध्ये आजच्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये जे झालं नव्हतं पॉवर प्लेमध्ये ते आज आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळतंय. इतकी पॉवरफुल बॉलिंग आहे. पुढचा बॉल पाहणार आहोत. पार्थ. ओ फुल करायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये येते. नितेश ॲज अ ओपनर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता पाहूया. नितेशला बॅटिंग करावी लागणार आहे. नितेशला धाबा त्या बनवाव्या लागणार आहेत. नितेशला विकेटवर उभं राहावं लागणार आहेत. या सर्व गोष्टी कराव्या लागणार आहेत. मोमेंटम थोडाफार आपल्या बाजूने घ्यावा लागणार आहे. शेवटचा बॉल. पॉवर प्ले. ओ आणखीन एक डॉट बॉल. काय जबरदस्त बॉलिंग आहे. पहा पार्थ गाबड फक्त 3 धाबा 2 महत्वाचे गडी बाद केल्यात. पॉवर प्ले संपलाय आणि आता पॉवर प्लेची कहाणी तुम्हाला सांगू इच्छितो. फक्त आणि फक्त पॉवर प्लेमध्ये धाबा बनल्यात 7-4. आई सतवाई खाराडीचा संघ फार मोठ्या अडचणीमध्ये आहे. आता पाहूया
तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल त्या अगोदर डिझेल ऐकूया. टमाठान गो आई तुझी कारीन मी पालकी ओ टमाठान गो आई तुझी कारीन मी पालकी दरी वर्षाचे वर्षाला आई गावदेवी आई गावदेवी माते माझे नवसाला आई गावदेवी माते माझे नवसाला. चला मॅचकडे वळणार आहोत. पॉवर प्लेची कहाणी आपण सर्वांनी पाहिली. पार्थची बॉलिंग पाहिली आणि त्यानंतर रियांशची बॉलिंग पाहिली होती. आता आपण वन्स अगेन पुन्हा एकदा रियांश आल्यात. हा कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त जेल टिपला होता. चला ओ यावेळी खूप चांगला बॉल फार मोठा संघर्ष करावा लागलाय. एका धाबेसाठी, एका मोठा ब्लास्टसाठी, एखाद्या रनसाठी, एखाद्या षटकारासाठी आणि एखाद्या चौकारासाठी इतका मोठा संघर्ष आतापर्यंत आई सतबाई खार्डी संघाला करायला लागलाय. ओ पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, काय जबरदस्त फटका, पॉवरफुल स्ट्रोक, फ्लिक ऑफ द बॅट आणि चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार, 4 धाबा. फटका, फ्लिक ऑफ द बॅट. फाईन लेगला कुठलाच क्षेत्र नव्हता. 1 बाउन्स, 2 बाउन्स. ती बाउंड्री लाईन क्लिअर झाली आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. अकरा वर 4. चौकार अखेरकर आला आणि आता पाहूया पुढचा बॉल. फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आहे. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी सुद्धा सहज सोप्या रीतीने कंप्लीट झाले. पहा इकडून थोडाफार पलटवार कडे वळण्याचा प्रयत्न करतायत. मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करतायत केतन भोईर आणि नितेश भोईर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 13 वर 4 ही आतापर्यंत कहाणी आहे. पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बनवलं होतं. आता पाहूया पलटवार कशा प्रकारे करणार आहेत. पुढचा बॉल, ओ डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षण. ओ पार्थला केलंय बीट. चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धाबा. चला वेग 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 चंद्राईक वेग. थोडीफार मेहनत घ्या. चंद्राई आणि मनीषा ताई यांना आपण पाहतोय. आणि त्यानंतर एस एस क्लबचे कोच आले आहेत. ते सुद्धा आले आहेत आमचे पागदरे साहेब. फटका पहा, कडक स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक, पारच्या डोक्यावरून
हा फटका एक्झिक्यूट केला होता. पुढचा बॉल रेडी आहेत. ओ याबली कमबॅक, पलटवार करण्याचा प्रयत्न, खूप चांगला बॉल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉलची संगता मैदानाच्या आतमध्ये येते. वेगवान बॉल, बॅट स्विंगला भरपूर ताकद होती, परंतु फटका एक्झिक्यूट करत असताना बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धाबा फलकावरती आहेत 19 वर 4. डीझेल ऐकून लगेच बोलणार आहोत. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का, धाडलं बोलावणं जणू साईनं ये, म्हणाला तो पाणी घेऊन गेली त्यानं आतनं मला. टाकू. चला, तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये समीर आल्यात. पाहूया आता इकडून एक षटक अजून मोठं करावं लागणार आहे की कदाचित हे सुद्धा षटक असू शकतो. यावेळी चेंडूला ड्राईव्ह केलंय, डीप पॉइंटला खेळाडू आहेत. सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. 20 धाबा धावपळ करते. आता खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केतन यांनी केले. एक चौकार पाहिलाय, एक षटकार पाहिलाय, परंतु नितेशला सुद्धा बॅटिंग करावी लागणार आहे, कारण तुम्हाला धाबा बनवाव्या लागणार. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये आतापर्यंत ज्या काही धाबा बनतील त्या धाब्यांचा ग्राफ पाहत असताना किती धाबा बनणार आणि किती धाबांचा टार्गेट सेट करणार आहात. डाऊन द ग्राउंडचा हा फटका, लॉंग आर्मचा खेळाडू येतोय आणि सहज सोप्या रीतीने सिंगल. पुन्हा एकदा 1 सेकंड कंप्लीट झाले. फटके एक्झिक्यूट करतायत, प्रयत्न करतायत मोठ्या ब्लास्टसाठी, त्या मोठ्या फटक्यासाठी संघर्ष कायम सुरू आहे. पाहूया लेट्स सी काय घडणार आहे या षटकामध्ये. समीर वन्स अगेन, फुल टॉस ऑन साइडला, चेंडूला पाठवलंय, फ्लिक ऑफ द बॅट, पॉवरफुल स्ट्रोक, सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. चेक केलं जाणार आहे. येस, चेक केलं जाईल, परंतु चेक केल्यानंतर फटका सुद्धा पहा. सहज सोप्या रीतीने फ्लिक ऑफ द बॅट, कुठल्याच प्रकारचा. ओ येस, इट इज अ नो बॉल, नो +6, 7 धाबा. ह्यूज मिस्टेक. ज्या धाबा पॉवर प्ले मध्ये नाही बनल्या त्या धाबा तिसऱ्या षटकात आणि चौथ्या षटकामध्ये पलटवार करण्याचा प्रयत्न केलाय. सुपर बॅटिंग, फटका पहा, पॉवरफुल स्ट्रोक, फक्त दिशा दिले आणि जबल पास चेंडूला पाठवलं होतं आउट ऑफ द पार्क. षटकार आलाय. फ्री हिटचा बॉल पाहूया. वन्स अगेन पुन्हा रेडी आहेत. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल, वेगवान बॉल, बॅट स्विंगला भरपूर ताकद होती, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 28 रन, 28 धाबा. अखेरकार नितेशच्या बॅट मधून आपण षटकार पाहिला होता. पुढचा बॉल, समीर रेडी आहेत. डाऊन द ग्राउंड, कडक स्ट्रोक, वा 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 वा, फटका पहा, पॉवरफुल स्ट्रोक आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. टाकू फटका पहा, फुल पेस ऑफ द बॅट, फुलर लेन बॉल, फुल पेस ऑफ द बॅट, नो डाऊट. आणि डाऊन द ग्राउंडचा फटका, बॅट मधून आवाज कशा प्रकारे आलाय, कडक कडक स्ट्रोक, नो डाऊट. काय जबरदस्त बॅटिंग करतायत आणि त्यानंतर ही धावपल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या इकडे या मनीषाताई आणि चंद्राई, आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. दोघांना आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. पुढचा बॉल पाहूया. कट करण्याचा प्रयत्न, कट केलं चेंडूला, खूप चांगली फिल्डिंग, डीप पॉइंट कडून क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आलाय, चेंडूला अडवलंय. 2, येस, 2 कंप्लीट.
काय जबरदस्त बॅटिंग केली, पलटवार हवा तो या प्रकारचा, ज्यामधून तुम्ही पहिल्या 2 षटकामध्ये 4 विकेट गमावून बसले होते. फार मोठे दडपण वाढलं होतं, धाबा बनत नव्हत्या, विकेट जात होते आणि जो काय पलटवार केलाय तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. 46 रन शेवटचा चेंडूचा खेळणं बाकी आहे, ज्याची चर्चा सुरू होती त्या षटकाला मोठं बनवतात. पाहूया समीर काय करतायत. फटका खेळलाय, बराच वेळ चेंडू हवेत आहे, लॉंग ऑफचा खेळाडू आलाय जेल सुटतोय. लॉंग ऑफचा खेळाडू आले होते, स्वतःला जज करून फार लांबून आले होते आणि जेल सुटतोय. 2 कंप्लीट, यस 2 कंप्लीट. 19 धाबांचं मोठं षटक बनवलंय आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ संपलाय. धाबा धावपलकावरती आहेत 38, 38 वर 4. फार लांबून आले होते. ऍक्शन रिप्ले पाहू शकतात. स्वतःला जज केलं, बॉलला जज करता नाही आलं. भरपूर लांब होऊन येत असताना तो प्रयत्न केला होता, परंतु हातामध्ये चेंडू आला नाही. जेल सुटतोय. 38 झाल्यात. आता शेवटचं आणि अंतिम षटक पाहूया, त्या अगोदर डिझेल ऐकूया. सोळा चेंडू आणि 32 धाबांची पार्टनरशिप आपण पाहतोय. केतन भोईर आणि निखिल भोईर, नितेश भोईर काय जबरदस्त बॅटिंग केले. केतननी बनवल्यात 14, नितेशने बनवल्यात 17, नितेशने बनवल्यात 19. काय जबरदस्त योगदान. या अगोदर चर्चा झाली होती, तुम्हाला एक षटक मोठं करावं लागणार आहे आणि ते षटक मोठं करत असताना 19 धाबा जबलपास समीरच्या बॅटमधून आल्या होत्या. नितेश खूप चांगली बॅटिंग करतायत आणि खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत केतनने सुद्धा केले. शेवटचं आणि अंतिम षटक पाहूया काय घडतंय. पहिला बॉल, आकुटप्प्याचा बॉल, ऑन साइडला पुल केलंय, पॉवरफुल येस पॉवरफुल, कडक स्ट्रोक, चेंडूला पाठवलं सीमारेषा पार, षटकार 6 धाबा. मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. शॉर्ट ऑन पुल, पॉवरफुल, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या जबल पास, खेळाडू होते त्याच्या डोक्यावरून हा ब्रांडेड स्ट्रोक, पलटवार, फार मोठा पलटवार. आता अडचणी वाढल्यात. जो तुम्ही दबाव पहिल्या 2 षटकामध्ये बनवला होता तो दबाव आता रॉकी ग्रुप, टेंबी खोडाबे यांच्यावर आलाय. पाहूया आता इकडून धाबा तुम्हाला वाचवाव्या लागणार आहेत, समोर धाबा बनवाव्या लागणार आहेत. काय घडणार आहे. ओ व्हॉट अ फील्ड, वा वा निखिल, वा. इतक्या चेंडू वेगवान आणि त्यानंतर निखिलची फिल्डिंग पहा, वा. ऍक्शन रिप्ले पाहणार आहोत. ऍक्शन रिप्ले, वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर खालीच राहिला आणि निखिलची फिल्डिंग, ओ वा. उडता पंची, ज्या प्रकारची हाईट आहे त्या प्रकारे खूप चांगलं एफर्ट मानावं लागणार आहे. उडता पंची, जबल पासून 4 धावा वाचवल्यात. पुढचा बॉल, 46 रन. कडक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत आहे, लॉंग ऑफचा खेळाडू आल्या, सहज सोपरीतीने जेल संपलाय आणि अखेरकार नितेश बाद खूप चांगली बॅटिंग केले. ज्या धाबा येत नव्हत्या त्या धाबांना बनवत असताना निखिल मैदानाच्या आतमध्ये उभे होते, परंतु निखिलला सुद्धा आता मैदान सोडावं लागलंय. 46 वर 5वा धक्का, नितेश बाद 19 धाबांची केली, गॉन.
चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. वरत 46 लॉस ऑफ 5 विकेट. पलटवार करण्याचा प्रयत्न या अगोदर चर्चा झाली होती. धाबा वेगाने येतात, तुम्हाला इकडून धाबा थांबवावे लागणार आहेत आणि त्यामधून आलेली विकेट पाहूया. ओ वेगवान बॉल, वा सुपर बॉल. आणि आता येस रनआउटच्या रूपाने फलंदाज वरद बाद. आणखीन एका विकेटचं बटन. 6वा गडी बाद होतोय. गॉन. कुली गो आई माझी कुली कुली आई माझी कुली कुली गो आई माझी कुली कुली आई माझी सर्वानु दाखली गो सर्वानु दाखली आई माझी सर्वानु दाखली गो. पहा कशा प्रकारे बाद झाले होते. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला, पाठीमागे भरपूर राहिले आणि रनआउटच्या रूपाने वरद बाद झाले होते. 6व्या विकेटचं पतन. खूप चांगली बॉलिंग, पलटवार केलाय आणि पलटवार करत असताना प्रथमेशने आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये केली. पुढचा बॉल पाहूया. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट स्विंगला भरपूर ताकद, टायमिंग नव्हतं. लॉंग ऑनचा खेळाडू येतोय. सहज सोपरीतीने एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरीसुद्धा कंप्लीट झाले आणि 2 धाब्यांनी धावफलक सुद्धा पाहणार आहोत. धाबा धावफलक करतात 48, 48 धाबा. 50 पर्यंत चर्चा सुरू होती. प्रशासनाने जवळपास ती कदाचित 50 धाबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आतापर्यंत करतायत. पुढचा बॉल. ओ खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे इनिंग ब्रेकमध्ये. खार्डी दीपेश आणि त्यांच्या अगेन्स्ट ओम 11 जलसार, दोन्ही संघाचे संघनायक. टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये आता आपण टॉस करणार आहोत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनचा खेळाडू आल्यात, फेकी केले. 2 कंप्लीट, 2 कंप्लीट. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 50 धाबा धावफलकावरती आहेत आणि 51 धाबांचं टार्गेट सेट केलंय आई सतवाई खार्डी या संघाने रॉकी ग्रुप टेंबी खोडाबे या संघासमोर. चला इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे, त्यासाठी दोन्ही संघाचे संघनायक आपण या. खार्डी दीपेश आणि ओम 11 जलसार, दोन्ही संघाचे संघनायक या. प्रमोद सर तिकडे जॉईन असणार आहेत टॉस कपासमध्ये. मॅच नंबर 4 कडे आपण बोलणार आहोत. त्या अगोदर पहिला टॉस इम्पॉर्टंट आहे. मॅच नंबर 4चा आपण टॉस करणार आहोत. ओम 11 जरसाल आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम खार्डी 11. टॉस केला जातोय. छापा असा कॉल येतोय. यस, छापा आलाय, काटा आलाय. टॉसिंगला काय निर्णय? बॅट फर्स्ट. बॅटिंग करणार आता कशा प्रकारची तयारी, किती धाबा बनवायचे आहेत? 60-70. अरे बापरे, 60-70. येस, ये होईना बात. कशा प्रकारे इकडे प्रवास राहिला आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि बोटीतून इथे गावात उतरलो तेव्हा इथे जे मिळणारं प्रेम आहे ना, खूप चांगलं वाटतं इथे खेळायला. खूप साऱ्या शुभेच्छा दादा. आता प्रथम बॉलिंग करायची आहे. समोर खार्डी समोर जलसारचा संघ आहे. किती धाबा बनवायचे आहेत आता, थांबवायचे आहेत? 50-60. तयारी कशा प्रकारची आहे? चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग टाकून त्यांना कमीत कमी धाव्यावरती थांबवायचं आहे. इकडे येताना प्रवास कसा राहिला आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? हे आमचं 3रं वर्ष आहे. आम्ही दरवर्षी इकडे खेळतो आणि परत पुढच्या वर्षी पण खेळणार इकडे. चांगलं टुर्नामेंट होतं, चांगलं प्रेम भेटते इकडे सर्व. खूप साऱ्या शुभेच्छा, खूप चांगला अहवाल. तर अहवाल असा आहे टॉसमधून की टॉस जिंकलाय ओम 11 जलसार या संघाने. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केले खार्डी या संघाला. मोठी मॅच आपल्या भेटीला येणार आहे. त्या अगोदर ही मॅच पाहूया जिकडे प्रमोद सर दुसऱ्या इनिंगसाठी जॉईन असणार आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू.
थँक्यू व्हेरी मच. कौस्तुभ मेहर यांचा आवाज आपण ऐकतायत, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ दुपार. गुड आफ्टरनून एव्हरीवन. अतिशय चांगली स्पर्धा आणि दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळते. सिस्टमॅटिक मॅनेजमेंटचं दुसरं नाव ओळीपाडा चषक 2026चं ही शानदार आयोजन पाहायला मिळतं. आज सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. उद्याच्या दिवसात एकावेक फॉर्मॅटला संधी मिळाले. परवासुद्धा एकावेक फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल आणि अजून वेगळीच औरच मजा असेल या स्पर्धेची. विजयासाठी लक्ष यावेळेला ठेवलं गेलंय 51 धावांचं. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे टीमचे चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील. पहिल्या 2 षटकांमध्ये फार धावा कमी होत्या, परंतु त्यानंतर त्या गोष्टीचा विचार न करताना केतन भोईर आणि नितेशने जी बॅटिंग केली ती क्लास पाहायला मिळाली. त्या अगोदर सुद्धा आपण पाहिलं तर एक बॅटर जबरदस्त आक्रमकता त्यांनी दाखवली होती, जो फलंदाज नितेशच पाहायला मिळाला होता. 2 फलंदाज मंद मंद पावलांनी पार्थ गावड आणि संकेश गावडला आपण पाहत आहेत. दोन्ही बॅटर हर हुन्नरी खेळाडू आणि अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्या खेळाडूंकडे पाहिलं जातं. आमचे लाडके प्रेक्षक राजे, जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून टेरेसवर या मॅचचा आनंद घेत असताना काही प्रेक्षक वर्ग, काही आमच्या महिला भगिनी या सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना मानाचा मुजरा आहे. अगदी तिथे लहान मुलंसुद्धा, लहान मुलं मुली या सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेरेसवर बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. अगदी हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. या अर्नाळा किल्ल्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला भरभरून प्रेम तर मिळणारच, परंतु माणुसकीचं नातं क्या बात आहे. या वेळेला आपण पाहत आहेत तिथे एन्जॉय करत असताना. आणि हीच खरी बाब या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते की अर्नाळा किल्ल्यामध्ये मॅचेस असतील, होळीपाडा चषक असेल तर आपली पहिली एंट्री करून ठेवा. पहिलाच बॉल, केतन भोईरचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर शिकार. ट्रॅप रचला गेलाय. पार्थ गावड बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. केतन भोईर अनुभवी गोलंदाज आणि इथे कोणतीही चुकी करणार नाहीये फिल्डर. फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिलं षटक आणि पहिल्याच बॉलवर पहिली विकेट. ऑन फील्ड विशाल नाईक सर यांना आपण पाहतायत आणि त्याचनंतर अक्षय नाईक यांना आपण पाहू शकतायत. दोन्ही नाईक आहेत आणि या वेळेला आपण पाहतायत एक अनुभवी तर एक अपकमिंग, एक दांडीचा ब्रँड तर एका साईडला गोडदेवचा ब्रँड. त्या कालच्या दिवसात खुश आहेत विशाल नाईक सर, कारण 2 लाखाच्या स्पर्धेमध्ये त्यांच्याच गावातील संघ पुढे आलाय आणि टॉप 8 मध्ये पोहोचला गेलाय. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवतायत. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. आता उमेश गावडला धाडलं गेलंय. अप्रतिम ग्लाइड केले. या बॉलला लेट कट खेळले गेले. तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या रॉकी ग्रुप टेंबी खोडावे या टीमची जाऊन पोचते 1 या धावसंख्येवर. पहिल्या डावाचा आढावा घेत 2 षटकांमध्ये फार कमी धावा होत्या, परंतु नितेश आणि केतन भोईरने तो विचार केला नाही की 2 षटकांमध्ये काय झालं. त्यानंतर विचार केला की झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करायची आपल्याला. ऑन साईडला खूप चांगला ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन तर मेल संख्येच्या बॅटमधून दुसऱ्या रनसाठी कॉल आहे. फेके येईपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत ही दबावात्मक स्थिती निर्माण करावी लागेल. जर इथे विजयश्री प्राप्त करावं लागेल तर तुम्हाला 100% द्यावे लागतील, कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. यावर ऑन दी टोस वीरेंद्र सेवाग स्टाईलमध्ये खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट आणि थर्ड मॅनच्या अगदी मधोमध बॉलने या वेळेला वेध घेतलाय. बाउंड्री लाईनचा प्रयत्न चांगले केले होते, परंतु सरळ बॉल निघून चाललाय चौकारासाठी. गुड शॉट, 4 रन.
चांगला फटका खेळला होता, ऑन दी टोस खेळला होता. युजर्स फुटवर्क, पायांची हालचाल अप्रतिम पाहायला मिळाली. टायमिंग चांगलं होतं, मेरिटवर खेळले गेले आणि त्यामुळे हा सहजगत्या चौकार आला. केतन भोईर सारख्या गोलंदाजावर सध्या यावेळेला हबी होताना पाहायला मिळत आहेत. ग्रेट टायमिंग, चौकार. आणि त्यानंतरचा हा बॉल यावेळेला आपण पाहतायत कोणत्याही प्रकारची मात्र बॅटची एज होती का. आणि ह्या वेळेला अक्षय नाईक आणि विशाल नाईक दर्शवत असताना टप्पा जर आपण पाहिला तर अचूक पद्धतीने होता. आणि एक्झॅक्टली काय घडलं गेलं दोन्ही पंच येतील, विचारपूस करतील बॅटची एज आहे की नाही, बॉल यावेळेला व्यवस्थित कॅरी केलाय का, सगळ्या गोष्टींचा सरासर विचार केला जाईल. आयोजकांनी घेतलेली मेहनत अतिशय वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट असते, परंतु ते नियोजन अंमलबजावणी करणं ही फार कठीण गोष्ट असते. परंतु ते सहज सोपं कॅरी केलाय का पाहायचं आहे. बॅटची एज तर ऑलरेडी आहे, परंतु बॉल कॅरी केलाय काय हे पाहिलं जाईल. नॉट आउट. बॉल थोडासा खाली राहिला होता आणि ह्या वेळेला आपण पाहताय त्यानंतर बॉल त्याच्या हातामध्ये विसावला गेला. हलकासा स्पर्श जमिनीला आदळला आणि त्यामुळे अक्षय नाईक यांच्यामध्ये मनामध्ये एक संदेह होता की ते कोणत्याही खेळाडूला त्याचा तोटा होऊ नये. शुभमजी पाध्ये आज उपस्थित झालेले आहेत. एस पी साहेब त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. त्यांना सुद्धा विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न होऊन मॅचचा आनंद घ्यावा. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7. या धावसंख्येवर 5 बॉलचा खेळ झालाय. 7 धावा 1 गडी बाद. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल राईट झाला आणि सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. ही खूबी आहे केतन भोईरची. मागच्या आठवड्यामध्ये थोडासा महाग गोलंदाजीमध्ये ठरला होता, कारण एक चांगली स्पर्धा पार पाडली. 1 लाखाची स्पर्धा पार पाडली गेली. 7 दिवस सातत्याने त्या स्पर्धेचं आयोजन याच टीमने केलं होतं. आई सत्वाई क्रीडा मंडळ खार्डी चषक 2026 संपन्न झाले आणि त्यामुळे कदाचित वेळ मिळाला नव्हता. तेजस पाटील आणि हर्षल पाटील या मॅचचा आनंद घेत असताना ब्रदर स्पोर्ट्सच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 7. या धावसंख्येवर विजयासाठी अजून सुद्धा 44 रनची आवश्यकता आहे. ते नेत्रदीपक असं आयोजन नियोजन समुद्रांच्या लाटांशी नातं घनिष्ठ असलेला आपण पाहतायत हा कोळी बांधव समाज. आणि त्यानंतर सुखद अनुभव हा क्रिकेटचा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटवरचं नितांत प्रेम करणारी ही मंडळी होळीपाडा या ठिकाणी राहताना पाहायला मिळतात. काल 4 संघ सुद्धा खेळले गेले. मग ते लहान मुलांपासून तर बुजुर्ग माणसांपर्यंत, मग लहान मुलींपासून तर आपण पाहिलं नारी शक्तींपर्यंत सातत्याने आपण पाहिलंय की जर तुम्ही चांगले खेळलात तर तुम्हाला मात्र पैशांची जरूर त्या ठिकाणी उधळण केली जाते, सन्मानाने पैसे दिले जातात. हे सुद्धा खूप मनमोद करावं असं वाटेल, कारण ग्रामीण धमाका बिग बॅश पासून जे ट्रेंड आलं ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा बॉलर तयार, गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय गोलंदाज तेजस. संकेश आणि उमेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. विकेट टेकर गोलंदाज. यावेळेला पहिलाच बॉल आणि फर्स्ट स्लिपकडे बॉल निघून चालला होता. कॅच कॅरी करूच शकले नाही आहेत. आणि इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. केतन भोईर थोडेसे रिॲक्शन त्यांचे पहा कुठेतरी थोडेसे नाराज होत असताना पाहायला मिळत आहेत. एक नंतर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते उमेश गावरच्या बॅटमधून. आणि रॉकी ग्रुप टिंबी खोडावे हा संघ जाऊन पोहोचतोय स्कोर कार्डवर 8 या धावसंख्येवर. रॉकी ग्रुप चषकाचं सुद्धा संघर्षमय कहाणी त्यांच्या करिअरमध्ये सातत्याने पाहायला मिळाली, परंतु त्या संघर्षमय कहाणीमध्ये यशस्वी भव हेच आपल्याला पाहायला मिळालं. सॉफ्ट हँडने खेळला गेला होता, कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. सिद्धेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रेट कॅच.
सेकंड विकेट डाऊन. सँकीला परतावं लागेल. रॉकी ग्रुप टेंबी खुडावे टीमला बसतोय दुसरा धक्का. गॉन. माऊली बसली वडाला बदलाई फुलांचा झोला त्यावर माऊली बसली झोल्या बाबाई सुन झोल्या बाबाई सुन झोल्या बाबाई सुन झोल्या बाबाई सुन झुलली आई झोल्या बाबाई सुन झुलली झोला बाई सुन झुलाली आई झोला बाई सुन झुलाली चांगला कॅच कॅरी केला सिद्धेश भोईरच्या माध्यमातून आपण पाहिलात. ग्रेट कॅच बाय सिद्धेश. नवीन फलंदाज अजय पाटील आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 8 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी अजून सुद्धा 43 रनची आवश्यकता असेल. 51 धावांचा पाठलाग करताना थोडीशी नामुष्की उडवली गेले. जशी सुरुवात मात्र खार्डी टीमची झाली होती तशीच सुरुवात यावेळेला सुद्धा रॉकी ग्रुपची होत असताना पाहायला मिळते. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे क्रिकेट जगतामध्ये मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. क्रिकेटचा खेळच अद्भुत आहे. या वेळेला अजय पाटील आले आणि पुन्हा एकदा परतले. आल्या पावली परत. बॅक टू द डगआउट. गॉन. 8 धावा 3 गडी बाद. सध्या नाजूक स्थिती पाहायला मिळते. राहुल पाटील या संकटातून संघाला बाहेर काढेल का? स्वतःमध्ये जिद्द असायला हवी. म्हणतात ना, आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. तो आत्मविश्वास तुमच्या पाठीशी असायला हवा. आणि हा आत्मविश्वास एखाद्या गुगलवर सर्च केल्यानंतर तो मिळतो, परंतु तो स्वतःला निर्माण करावा लागतो. तो आत्मविश्वास असावा, परंतु अति आत्मविश्वास क्रिकेटच्या जगतामध्ये कधीच नसावा. स्मार्ट क्रिकेट खेळा, परंतु स्मार्ट क्रिकेट कधीच खेळू नका. क्रिकेटचा खेळच असा आहे. अप अँड डाऊन, चढ उतार हे येतच राहणार. सुखदुःख सहन करावे लागणार. यश अपयश पचवावे लागणार. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर यावेळेला थोडासा बाहेर निघणारा होता आणि अक्षय नाईक यावेळेला दर्शवतायत की खूपच बाहेर बॉल होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर मिस्टर तेजस. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले, पंच केलाय आणि चाबुक शॉट पाहायला मिळतो. टाळ्यांचा कडकडाट करणारा हा प्रेक्षणीय फटका राहुल पाटीलच्या बॅटमधून. 4 रन. .45 नंबरची जर्सी परिधान करणारा राहुल पाटीलच्या बॅटमधून एक अप्रतिम बिटवीन द गॅपमध्ये चौकार आला. कॉन्फिडन्स लेवल हाय असेल. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये हा बॉल फार वेगाने निघून चाललाय. ट्रेस अ बुलेट शॉट. वाह राहुल पाटील, वाह. सुपर बॅटिंग करत असताना जे दडपण होतं ते दडपण आता कुठेतरी हटवत असताना रॉकी ग्रुप टेंबी खोडावी या टीमचा एक संकट मोचक सध्या बनताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 धावा 17. 34 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 19 बॉल आहेत तुमच्याकडे. 19 बॉलमध्ये 34 रन धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. विकेट घेतल्यानंतर दबाव वाढेल. तेजसचा माइंडसेट तेच असेल की डॉट बॉल आणि विकेट या दोन गोष्टी खूप मायने राखतील. हलक्याशा हाताने ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. झुकले नव्हते हवे तसे. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर किरण भुईर पुढे सरसावले गेले होते. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली 2 षटकांच्या समाप्ती अखेर 18 वर जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 18 बॉल आहेत. 18 बॉलमध्ये 33 रन. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतायत. घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा
होळीपाडा चषक 2026. Orange I like Bora, mana बोलते how are you? You orange I like Bora, mana बोलते how are you? ऐसा गोड गोड बोलते I love you, I love you. ऐसा गोड गोड बोलते I love you, I love you. I love you. You orange I like Bora, mana बोलते how are you? You orange I like Bora, mana बोलते how are you? थँक्यू. आदरणीय प्रमोदजी मेस्त्री साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत काल्हेरवरून. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रमोदजी मेस्त्री साहेब यांना मी विनंती करेन, प्रमोदजी मेस्त्री साहेब, की आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या खेळाडूंवर फोकस करताना आपण पाहतायत. भरपूर उन्हाची तीव्रता आणि चंद्राई यांना आपण पाहतायत मॅचचा आनंद घेत आहेत आणि मनीषाताई या सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना तिथून मॅचचा आनंद घेण्यापेक्षा आपण व्यासपीठावर आलात तर फार बरं होईल. व्यासपीठाला 4 चांद लागले जातील. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. संतोषजी पागधरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी सुद्धा संतोष पागधरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप खेळाडूंना ऊर्जा दिली. त्यांनी बक्षिसं सुद्धा त्यांनी त्यांच्या हातामध्ये जाऊन दिली आणि संतोष पागधरे आपल्यासुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. राहुल पाटील 2 चौकार जरूर आले होते. प्रेशर ऑफ सिच्युएशनमध्ये चांगली बॅटिंग केली होती, परंतु त्यानंतरचा प्रवास जास्तीत जास्त वेळ पाहायला मिळाला नाही आणि फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. प्रशांत भगत सध्या आपल्याला पाहायला मिळतात, मास्टर माइंड ऑपरेटर DBN लाईव्हच्या माध्यमातून. DBN लाईव्ह म्हटलं तर वेगवेगळे रसायन तयार केलेले आहेत प्रवीण पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. ऑप्शन म्हणून ठेवलेलं नाही आहे. प्रत्येकाने प्रत्येकाची कला दाखवा, कारण निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आणि ती टिकून ठेवणे म्हणजे साधना. त्या कलेवर प्रेम करा, परंतु कलेवर गर्व करू नका. सध्या रँश पाटीलला आपण पाहतायत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूकडे खूप क्षमता आहे. चांगला बॉल होता आणि केतन भोईरला तेवढंच रिस्पेक्ट दिलंय. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. उमेश गावडला माहिती आहे, अनुभवी खेळाडू आहेत. रेयांशला माहिती आहे, जर दबाव इथे आपल्याला हटवायचा असेल आणि प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढवायचा असेल तर आपल्याला क्रिकेटमधील बेसिक जर विसरलो तर आपल्याला बॅक टू द होम जावं लागेल. त्यामुळे सिंगल डबलला महत्त्व देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे ते दोन्ही फलंदाज गुड कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सध्या खेळताना पाहायला मिळत आहेत. या रनरनत्या आणि रखरखत्या उन्हामध्ये बुद्धिमत्तेचं क्रिकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 20 या धावसंख्येवर विजयासाठी 31 रनची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल होता. लालच देण्याचा प्रयत्न जरूर केला. ऑफ ड्राईव्ह खेळत असताना एक रन तर मेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत, परंतु आता प्रयत्न फसलेत. सिद्धेश भोईरचा काय थ्रो होता विजेच्या वेगाने. मॅग्निफिसंट थ्रो. उमेश गावडला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. थोडीशी घाई केली, अति घाई संकटात नाही. इट इज नो यूज क्रँक टू स्प्लिट मिल्क. दूध होतो गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो आणि इथे तेच झालं. विकेट मिळाली. आता फक्त पश्चाताप. फलंदाज बाद. वाटाण्याचा ढोलगाना रे उरू नको, टना टना रे उरू नको, टना टना. पाय घसरून पडल्यावर तुझं बोंबलशील, ठना ठना तुझं बोंबलशील, ठना ठना. चांगला थ्रो होता सिद्धेश भोईरचा. ॲक्युरेट आणि ॲक्युरेसी काय असते, खांद्याच्या जोरावर कसा थ्रो करायचा
अगदी शोल्डरचा चांगला वापर केला होता. डायरेक्ट बॉल स्टम्प्सला सुद्धा आदळला असता, परंतु विकेट किपिंग सुद्धा तेवढीच चांगली पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर थांबले. 30 रनची आवश्यकता आहे. 15 बॉल आणि 30 रन. प्रथमेश आल्या क्रॉस बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु केतन भोईर काय कमबॅक केलंय. मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर स्वतःची स्पर्धा होती, त्यामुळे तेवढा वेळ मिळालेला नव्हता प्रॅक्टिससाठी, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आता खूप चांगली गोलंदाजी करत असताना केतन भोईरला आपण पाहू शकाल. एकवीस धावा झालेत. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला प्रथमेशचा चांगला फटका आहे. ऑन साईडला डीप मिड विकेटला फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो पाहायला मिळतोय. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 वर जाऊन पोहोचले गेले. 22 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉल आहेत तुमच्याकडे 13 आणि 13 बॉलमध्ये 29 रन. रॉकी ग्रुप टिंबी खुडावे या टीमला विजयासाठी. सामना अजून बॅलेन्सिंग आहे. दोन्ही टीमकडे 50-50% चान्सेस आहेत. हलक्याशा हाताने रियांशला माहिती आहे या वेळेला बॉल जर परफेक्ट कलेक्ट केला असता तर डेफिनेटली विकेट मिळण्याची दाट शक्यता होती, परंतु इथे दैव देते कर्म नेते. खराब फिल्डिंग झाली होती. बॅकअप चांगला मिळाला आणि काय थ्रो केला या वेळेला. इथे फलंदाज मिस्टर रेयांश पाटीलला परतावं लागेल. सेट फलंदाज होता. चांगली बॅटिंग केली असती, परंतु जर तरला थारा नाहीये. रनआउटच्या स्वरूपात पुनश्च एकदा विकेट मिळत असताना पाहायला मिळते. इथे माइंडसेट व्यवस्थित नव्हतं आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर भूपेश पाटील, अर्थातच रॉकी या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळालं. आपण स्पर्धा पाहत असाल रॉकी ग्रुप टेंबी खोडावे रॉकी चषक. हे शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि कला जी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते ती टेंबी खोडाव्याच्या आयोजकांच्या माध्यमातून, आणि त्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रमुख भूमिका नेहमीच बजावत असतात ते रॉकी दादा, आणि ते सध्या बॅटिंगला येत असताना पाहायला मिळत आहेत. हर उन्हारी खेळाडू आहेत. यानंतर दोन्हीही टीम्स आपण सज्ज राहायचे आहेत. दीपेश यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगले प्रामाणिक बिझनेसमॅन आहेत दीपेश, आणि त्यांचा संघ खेळताना पाहायला मिळेल. खारडीचा संघ, अर्थातच प्रतिस्पर्धी संघ ओम 11 जलसार. ओम 11 जलसारचा विचार केला तर महेंद्र भोईर, किरण भोईर, दिवेश पाटील, वैभव भोईर असतील, प्रवीण भोईर असतील, सध्याच्या घडीला खूप फॉर्मामध्ये आहेत. गणेश गावड असतील, संकेत असतील. अशी मोठी फळी आपल्याला पाहायला मिळते, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून आज चालणार नाहीये. यंदाची प्रगती पाहता दोन्ही संघ फॉर्मामध्ये आहेत, त्यामुळे एक चांगली फाईट पाहायला मिळेल. दीपेशने बऱ्याच वेळेनंतर मात्र या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर कमबॅक केलंय. इंजुरीने त्रस्त होता, परंतु रिकवर झाला, आणि अशीच मात्र चांगली खेळी सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल का याकडे सुद्धा लक्ष असेल. परंतु एका साईडला आई सत्वाई क्रीडा मंडळ आयोजित खार्डी चषक सुद्धा खूप चांगली स्पर्धा पार पाडली आणि नैनेश किनीला पहिली बाईक मिळाली. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. प्रथमेशचा क्रॉस बॅटचा खराब शॉट सिलेक्शन. केतन भोईर हर हुन्नरी खेळाडू, एक ग्रामपंचायत सदस्य खार्डी गावातील, ती जबाबदारी वेगळी, आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरची जबाबदारी केतन भोईरची वेगळी असते. तोच विकेट किपर. फलंदाज बाद. प्रथमेश बॅक टू द डगआउट. गॉन. संघाची धावसंख्या 23 ला 7. या वेळेला चांगला फटका खेळलाय. डिस्टन्स क्लिअर होईल का मोठा प्रश्नचिन्ह, आणि नाही. चांगला झेल टिपत असताना नितेश मॅग्निफिसंट कॅच. आज हर्ष नसताना सुद्धा चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. नितेश आणि केतन भोईरने जिम्मेदारी उचलली, कारण हर्ष सुद्धा या टीमचा एक संकटमोचक खेळाडू आहे. हर्ष घेरत एक हर हुन्नरी खेळाडू. कदाचित मॅच जिंकल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळेल का हा सुद्धा एक मोठा प्रश्नचिन्ह असू शकतो. परंतु इथे अजून मॅच समाप्त झालेली नाही आहे. दोन्ही टीम्स रॉकी
रॉकी दादा नॉन स्ट्राईक एंडला सध्या आपल्याला पाहायला मिळतात हा ड्रामा. आणि क्रिकेटचा खेळ म्हटला तर ड्रामा, थ्रिलर आणि उत्सुकता या 3 गोष्टींचा संगम म्हणजे क्रिकेट पाहायला मिळतो. मग तो शेवटच्या बॉल पर्यंत नेहमीच रंगतदारच्या वळणावर हा क्रिकेटचा खेळ राहिलेला आहे. जरी हा खेळ इंग्लंडमध्ये जन्माला आला परंतु त्याचं पालन पोषण जे केलं ना ते भारतीयांनी केलं. यावेळेला अप्रतिम चांगला फटका तर यावेळेला नाही आहे. फक्त रिस्पेक्ट दिली गेले या बॉलला. 1 रन मिळेल, नितेश पुढे सरसावेल. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर 23 रन, 24 धावा, 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. विजयासाठी अजून सुद्धा 27 रनची आवश्यकता. यावेळेला भूपेश पाटील रॉकी यांच्या बॅटमधून ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20 वर. विजयासाठी 18 रनची आवश्यकता. बॉल आहेत 2. तर शेवटचा सामना असूनही वेडी संघ लवकरात लवकर पोहोचला. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. जो 3ऱ्या मॅचलाच ते पोचले होते. शुभमजी पाध्ये यांनी त्यांना सांगितलं असेल की मात्र आपल्याला दूर जायचं आहे तर आपण लवकरात लवकर पोचलं पाहिजे. आणि शुभमजी पाध्ये म्हटल्यानंतर रिमझिम पावसाला सुरुवात होते आणि पालघर जिल्ह्यामध्ये एकमेव अशी स्पर्धा की 1 लाखाची स्पर्धा त्या हिरवळ अशा मैदानात वेढीच्या सफाळे पश्चिमेला पाहायला मिळते. आणि यंदाच्या वर्षात बिगुल वाजेल आणि त्यामध्ये एक काहीतरी युनिक सरप्राईज असेल. आणि हळूहळू आता विजयाच्या दिशेने केतन भोईरने चांगले प्रयत्न केले होते आणि इथून विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन आई सत्वाई खार्डी टीम अँड हार्ड लक रॉकी ग्रुप टेंबी खोडावे. आपण आलात, वेळेवर पोचलात, चांगला खेळ झाला. परंतु यश अपयश या नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्या पचवण्यासाठी तुम्हाला अजून काही सुधारणा कराव्या लागतील. क्रिकेट आहे आणि क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. सो चला हँडशेक करायला विसरू नका रॉकी ग्रुप टेंबी खोडावे टीम. सध्या चंद्राई आणि मनीषाताई आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप एन्जॉय केलंय त्यांनी आणि खेळाडूंना सुद्धा भरभरून जी बक्षिसं लावलेली आहेत. हिरवळ अशा मैदानात नितीन मेहर यांनी खूप चांगली हिरवळ जी पसरवली गेले त्यांचं सुद्धा खरोखरच कौतुक करावं लागेल. अगदी खूप मेहनत या मैदानाला त्यांनी घेतलेली आहे. कारण अशा प्रकारच्या या वाळूमध्ये आपण पाहिलं तर या मातीमध्ये अशा प्रकारचे हिरवळ उगवणं, कारण जे पेराल तेच उगवेल असं म्हटलं जातं की जे पेराल तेच उगवताना पाहायला मिळेल. आणि तेच नितीन मेहर यांनी खूप चांगले कष्ट केलेत. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. सध्या 2 हात खिशामध्ये टाकत ते मंद मंद पावलांनी लंचसाठी चाललेत. सध्या जागृत, यशांकला सुद्धा आपण पाहतायत. खूप मेहनत त्यांची सुद्धा पाहायला मिळते.